पंकजा धनंजयने आज जमीन हडपली. वाल्मिकच्या माणसांनी धमकी दिली. प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा आरोप. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहकारी अडकल्याने अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा गोत्यात येण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी आपली जमीन धमकी देऊन हडपल्याचा आरोप प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांनी ही जमीन हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी जवळपास महिना आधीच त्यांनी आरोप केला होता. सारंगी महाजन या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. 3.5 कोटींची जमीन ही धमकी देऊन फक्त 21 लाखांना घेतली. परळीत बोलवून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. सही केल्याशिवाय परळीतून बाहेर जाऊ देणार नाही अशी धनंजय मुंडे यांच्या माणसांनी धमकी दिल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. यामध्ये सारंगी महाजन यांनी वाल्मिक कराडचे नाव घेतले. या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मी समर्थन नक्कीच करते आहे राजीनाम्याचं. 1.5 वर्ष त्यांनी मला प्रचंड त्रास दिलेला आहे आणि मामी आमचीच जागा होती ती आम्हीच सांभाळत होतो अशा पद्धतीने बोलत होता. मग माझ्या लक्षात आलं की ज्याच्याकडे मी न्याय मागते आहे तो त्या चोराकडेच मी जमीन दिली आणि त्याच्याचकडे मी न्याय मागते असं मला वाटलं. पण मी आता असं महाराष्ट्र शासनाला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांना असं निवेदन करीन आणि माझी तुमच्या माध्यमातून त्यांना अशी विनंती आहे सांगणं आहे की त्यांनी ताबडतोब धनंजयकडून राजीनामा घ्यावा. मी तर म्हणते आमदारकी पण त्यांची रद्द करण्यात यावी. कलेक्टर त्याच्या घरी जातो, त्याचेच लोक, त्याच्याच हाताखालचे माणसं, तो गोविंद बालाजी मुंडे स्वतः मला सांगत होता साहेबांकडे कलेक्टर येतात, साहेबांकडे रजिस्ट्रार येतो, साहेबांकडे SP येतात. हे तर मी नाही बघितलं, त्यांचेच लोक मला सांगतात. आणि DM आहे, DM किंग आहे जे म्हणू ते इथे होतं. DMच्या शिवाय इथे जमीन विकल्या जात नाही सांगल्याशिवाय. मग माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्या जमिनीमध्ये सुद्धा हस्तक्षेप केलेलाच आहे आणि याच्यात पंकजाचं पण मुखसंमती आहे. पंकजा पण काही अगदी फार धुतल्या तांदळासारखी नाही आहे, त्याच्यामुळे पंकजा तितकीच जबाबदार आहे. देवेंद्र फडणवीस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांनी मला खात्री दिलेली आहे की मी तुमचं काम करून देतो आणि त्यांच्याच शिष्टमंडळ मंत्रिमंडळामध्ये जे धनंजय मुंडे आहे जो माझा भाचा आहे तर त्यांनी माझी जागा हडप केलेली आहे एका नोकराच्या माध्यमातून असा माझा पूर्णपणे त्याच्यावर आरोप आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.